Hello friends, today we start a revision of mechanics. Write down first problem. In a certain machine, an effort required to lift a certain load, is 200 Newton, where the efficiency is 60%. Find ideal effort. प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा. इन अ सर्टन मशीन अन एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ सर्टन लोड इज 200 न्यूटन. ओके, ती मशीन जी काही लोड लिफ्ट करणार ती लोडची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. टू लिफ्ट अ सर्टन लोड इज an effort required to lift a certain load is a 200 Newton, where the efficiency is 60%. Find the ideal effort. Ideal effort means what? See, मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नोटेशन आहे. आपण एफर्टला P यूज करतो आणि लोडला आपण W यूज करतो. ओके, P अँड W हे तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. ओके, आता गिवन काय काय दिलेलं आहे बघा. इन अ सर्टन मशीन अँड एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ सर्टन लोड, म्हणजे आपल्याला लोड दिलेला नाही. एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ सर्टन लोड इज 200 न्यूटन. मीन्स आपल्याला P दिलेला आहे 200 न्यूटन, एफर्ट दिलेला आहे आपल्याला 200 न्यूटन, इफिशियन्सी आपल्याला दिलेला आहे 60%. आणि मला काय फाइंड आउट करायचं, PI मीन्स आयडियल एफर्ट आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, मग माझ्याकडे इफिशियन्सी दिलंय म्हणजे मी इफिशियन्सीचा फॉर्म्युला इथे यूज करतोय. इफिशियन्सी इज इक्वल टू काय, माझ्याकडे फॉर्म्युला MA अपॉन VR इंटू 100. ओके, इफिशियन्सीचा फॉर्म्युला माझ्याकडे MA अपॉन VR इंटू 100. आता MA म्हणजेच काय, MA चा फॉर्म्युला मेकॅनिकल ऍडव्हान्टेजेसचा फॉर्म्युला काय, W अपॉन P, लोड अपॉन एफर्ट. मी ते यूज करतोय W अपॉन P अपॉन VR इंटू 100. ओके, मग आता हा जो P आहे तो मी डिनॉमिनेटरला घेतो. इफिशियन्सी इज इक्वल टू काय आला, W अपॉन P इंटू VR इंटू 100. जर मी आयडियल एफर्ट PI चा जर फॉर्म्युला घेतला, PI इज इक्वल टू काय, W अपॉन VR. मग आता हा जो काय फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्यात मी थोडा ऍडजस्टमेंट करतोय. W अपॉन VR इंटू 1 अपॉन P इंटू 100. ओके, हा VR W च्या डिनॉमिनेटरला घेतला, P साइडला घेतलेला आहे 1 अपॉन P इंटू 100. पण W अपॉन VR मीन्स व्हॉट, PI. इफिशियन्सी इज इक्वल टू PI इंटू 1 अपॉन P इंटू 100. आता एफिशियन्सी मला किती दिलेली आहे, 60. PI मला फाइंड आउट करायचं आहे. 1 अपॉन P मीन्स 200 इंटू 100. ओके, मग हा मी इकडे राईटला घेतो. मग PI इज इक्वल टू काय, 60 इंटू 200 डिवायडेड बाय 100. ओके, PI किती आलेलं आहे, आयडियल एफर्ट 120 न्यूटन. हे मिळालं मला आयडियल एफर्ट. ओके, आयडियल एफर्ट इथं मला मिळालेलं आहे. त्याचे काही बेसिक फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले तुम्हाला आधी थोडी माहिती पाहिजे. तरी आपण जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ते प्रॉब्लेम नुसार जरी तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवला तरी तुम्हाला हे सोपं. ओके, इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरला, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, MA अपॉन VR इंटू 100. MA चा फॉर्म्युला माझ्याकडे काय, W अपॉन P. ओके, देन आयडियल एफर्ट करायला सांगितलेला, आयडियल एफर्टचा फॉर्म्युला काय, W अपॉन VR. मी इफिशियन्सीच्याच फॉर्म्युल्याला मॉडिफाय केला. तिथे आपण काय घेतलं, W अपॉन VR इंटू 1 अपॉन P इंटू 100 मीन्स PI इंटू 1 अपॉन P इंटू 100. इथून मी काय फाइंड आउट केलं, PI. ओके, हे झाला तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम. सेकंड,
Find the angle between two equal forces. Find the angle between two equal forces of magnitude 300 Newton each if their resultant is 150 Newton. आता इथे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये फाइंड द अँगल बिटवीन टू इक्वल फोर्सेस. फाइंड द अँगल म्हणजे मला इथे थीटा फाइंड आउट करायचा आहे अँड मॅग्निट्यूड आपल्याला दिलेला आहे म्हणजे P इक्वल टू Q इक्वल टू 300 न्यूटन दिलेलं आहे अँड रिझल्टंट R इज इक्वल टू 150 न्यूटन. माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे सोल्युशन R is equal to under root of P square plus Q square plus 2PQ cos theta. ओके मग आता मी इथे काय करतो स्क्वेअरिंग बोथ साइड. आर स्क्वेअर चा फॉर्म्युला काय आहे आर स्क्वेअर इक्वल टू रूट निघून जाईल P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos theta. व्हॅल्यू पुट करा 150 स्क्वेअर equal to P square means 300 square plus 300 square plus 2 into 300 into 300 cos theta. ओके मग आता मी इथे काय करतोय 150 स्क्वेअर जे काय आहे तुम्ही कॅल्क्युलेटर वर कॅल्क्युलेट करा 150 स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये 300 स्क्वेअर प्लस 300 स्क्वेअर इक्वल टू इथे 2 into 300 into 300 into cos theta. ओके त्याच्यात जर काही सबट्रॅक्शन असेल त्याला हा डिवाइड करा 150 स्क्वेअर मायनस 300 स्क्वेअर प्लस 300 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 into 300 into 300 equal to cos theta. Therefore theta is equal to हा cos इकडे आल्यानंतर जो काय याचा आन्सर असेल cos इनवर्स ऑफ आन्सर. Therefore तुम्हाला थीटाची व्हॅल्यू इथे ऑप्टेन. ओके ह्या मेथडने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. इथे तुम्हाला कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे R is equal to under root of P square plus Q square plus 2PQ cos theta. याचा आन्सर तुम्ही कॅल्क्युलेटरवर फाइंड आउट करू शकता. ओके देन नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम. आपण मेकॅनिक्सची रिव्हिजन पेपर वाईज घेतोय क्वेश्चन वाईज घेतोय. आधी आपण क्वेश्चन 1 2 3 क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आपण बघतोय. पहिल्यांदा आपण हे क्वेश्चन 1 2 3 बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे द डायमीटर ऑफ बिगर अँड स्मॉलर पुली ऑफ वेस्टर्न डिफरन्शियल पुली. द डायमीटर ऑफ bigger and smaller pulley of Weston's differential pulley block is 250 mm and 100 mm. Determine effort required to lift a load of 3 kilonewton with 80% efficiency.
efficiency. आता हा प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या आधी इथे आपल्याला कोणती पुली दिलेली आहे? वेस्टर्न्स डिफरन्शियल पुली. वेस्टर्न डिफरन्शियल पुलीचा VR आधी तुम्हाला माहिती पाहिजे, 2D अपॉन D मायनस D. हा वेस्टर्न डिफरन्शियल पुलीचा VR आहे, हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. मग आपण सोल्युशन बघूया आधी. गिवन काय दिलेला आहे? जो कॅपिटल D आहे तो 250 mm दिलेला आहे. स्मॉल d जो आहे तो 100 mm दिलेला आहे. डिटरमाइंड एफर्ट रिक्वायर्ड म्हणजे मला P फाइंड आउट करायचं आहे. टू लिफ्ट अ लोड म्हणजे आपल्याला इथे W दिलेला आहे 3 किलो न्यूटन, मीन्स 3 into 10⁻³ न्यूटन विथ 80% इफिशियन्सी. इफिशियन्सी दिलेला आहे 80%. ओके, तर आधी मला VR फाइंड आउट करायचं आहे. VR आपण फाइंड आउट करूया. सोल्युशन VR is equal to 2D upon D minus D equal to 2 into 250 upon 250 minus 100. ओके, तुमचा VR किती येतो बघा? 2 into 250 upon 150. ओके, म्हणजे VR तुम्ही आधी फाइंड आउट करा. VR तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट आहे इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे? MA अपॉन VR इंटू 100. इफिशियन्सी आपल्याला 80% दिलेला आहे. देन MA मीन्स W अपॉन P अपॉन VR. जो काही VR तुमचा येईल तो VR तुम्ही इथे कॅल्क्युलेट करून घ्या इंटू 100. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे P म्हणजेच काय येणार आहे? इफिशियन्सी 80 इज इक्वल टू W अपॉन P इंटू VR इंटू 100. जर आपण VR जर कॅल्क्युलेट करायचं म्हणला तर किती? 10/3 म्हणजे 3.33 नियर अबाउट तुमचा VR येईल. तो VR येईल आपल्याला पुट करायचा आहे. आपल्याला P काढायचा आहे. P मी इथे घेतो. P इज इक्वल टू W आपल्याला दिलेला आहे 3 into 10⁻³ अपॉन 80 इंटू जो काही VR असेल 3.33 इंटू 100. यातून तुम्हाला P मिळेल इन न्यूटन. दॅट इज एफर्ट. एफर्ट तुम्हाला इथून फाइंड आउट करता येईल. ओके, किंवा तुम्ही आधी MA फाइंड आउट करा. MA फाइंड आउट करूनही तुम्हाला हे फाइंड आउट करता येईल, किंवा डायरेक्ट तुम्ही इथेही P डायरेक्ट फाइंड आउट करू शकता. ओके, ते झालं तुमचा वेस्टर्न डिफरन्शियल पुलीचा प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे a machine has VR of 250 and its law of machine का प्रॉब्लेम है. its law P is equal to 0.01 W plus 5 Newton. Find MA efficiency and effort lost in friction. Effort lost in friction at load 1000 Newton, and also state whether machine is reversible or non-reversible. Whether machine is reversible or non-reversible.
ओके. आता प्रॉब्लेम मध्ये बघा, गिवन आपल्याला लॉ ऑफ मशीन P इज इक्वल टू 0.01 W प्लस 5 न्यूटन दिलेला आहे. VR आपल्याला दिलेला आहे 250. जे लोड W आपल्याला दिलेला आहे 1000 न्यूटन. फाइंड MA आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. एफिशियन्सी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. अँड ऑल्सो स्टेट वेदर द मशीन इज एफर्ट लॉस्ट म्हणजे PF आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मशीन इज रिव्हर्सिबल और नॉन रिव्हर्सिबल डिपेंड अपॉन द एफिशियन्सी. ओके. मग आता फर्स्ट आपण बघूया P फाइंड आउट करूया, कारण आपल्याला लॉ ऑफ मशीन दिलेला आहे. P इज इक्वल टू 0.01 इंटू W किती दिलेलं आहे आपल्याला 1000 प्लस 5. तुमचा जो काही P येतो तो P आधी तुम्ही फाइंड आउट करा. P 15 न्यूटन हे P आलेलं आहे. MA फाइंड आउट करा. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजेस MA इज इक्वल टू W अपॉन P. W आपल्याला दिलेलं आहे 1000 अपॉन P आलेलं आहे 15. जो काही तुमचा MA. थर्ड आहे एफिशियन्सी MA अपॉन VR इंटू 100. हा MA मला इथे मिळालेला आहे. VR आपल्याला गिवन दिलेला आहे. त्यातून तुमची इफिशियन्सी येईल. इफिशियन्सी ही नियर अबाउट 26.67% येईल. where efficiency is less than 50%. Therefore, the machine is non-reversible. Non-reversible. आता आपल्याला काय काढायचं आहे, PF फाइंड आउट करायचं आहे. PF साठीचा फॉर्म्युला एफर्ट लॉस इन फ्रिक्शन P मायनस PI. where P minus PI means what? W upon VR. आपण मगाच्याच प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं. आपण व्हॅल्यू पुट करूया. PF इज इक्वल टू P किती आलेलं आहे आपलं 50 मायनस W आहे 1000 अपॉन VR आहे 250. PF इज 15 मायनस 4. PF इज 11 न्यूटन. हे आलेलं आहे आपलं PF. ओके. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय काय बघितलं. P लॉ ऑफ मोशन म्हणून P फाइंड आउट केला. MA W अपॉन P आहे. एफिशियन्सी MA अपॉन VR इंटू 100. रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल. एफिशियन्सी इज लेस दॅन 50%. नॉन रिव्हर्सिबल. एफिशियन्सी इज ग्रेटर दॅन 50% रिव्हर्सिबल. PF चा फॉर्म्युला मला इथं माहिती आहे P मायनस PI. P मायनस PI चा फॉर्म्युला W अपॉन VR. ओके. या मेथडने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर हे एका क्वेश्चन पेपर मधले आपण सुरुवातीचे काही प्रॉब्लेम बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ओके. हे प्रॉब्लेम प्रत्येकाने एकदा बघून घ्या. आणखी याच्यात काय डाऊट असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.